याचंही म्हणाले की आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो. मग तुम्ही काय एकमेका चंपी करायला एकत्र आलात का? सत्तेसाठी हे मान्य करा ना. याला म्हणतात आम्ही सत्ता आणि सत्ता महानगरपालिकेमध्ये असलेली ते कोंबडीचं सोन्याचं अंड घेण्यासाठी आलो. हे स्पष्टपणे सांगा. काय घाबरताय तुम्ही? तसंही 30 वर्ष तेच केलं ना. पर्सेंटेजच्या शिवाय त्याचं काय झालंय मुंबईमध्ये? हे ठेकेदाराला कोणी पोचलंय? हे ठेकेदार कुणाचे होते? हे बिल्डर कुणाचे होते? ज्यांनी मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर काढलंय ते ठेकेदाराला कोणी दिलंय? अभय आम्ही दिलंय. म्हणून आता तुम्हाला पुन्हा एन प्रकारे सत्ता पाहिजे. त्यासाठी तुमची झालेली युती आहे आणि ती युती आता महाराष्ट्रातील जनता किंवा मुंबईची जनता सुद्धा सहन करणार नाही. आदित्य ठाकरेचे मुख्यमंत्री त्याचा परिणाम होता असा की ते म्हणतात महाराष्ट्रावर अन्याय होतो, म्हणून 2 ठाकरे करतात. बापरे, महाराष्ट्रावर अन्याय होतोय. यांना जेवणच जात नाही. खातच नाही बिचारे. किती सुकलेत ते. महाराष्ट्रावर आणण्याच्या गोष्टी करतात. बाळा, घरात अन्याय करू नको, एवढं सर सांभाळ. मुंबईचा महापौर मराठी होईल, पण मुंबईला लुटणाऱ्या तुमचा होणार. तुम्ही म्हणजे भाजपाची शिवसेना. आदित्यच काही होणार नाही. मुंबईचा महापौर या महायुतीचा होणार आहे. तुम्ही जे काही लुटलंय त्याचा आता परिणाम तुम्हाला दिसेल. मुंबईमध्ये काही लोकांनी मनोमन ठरवलेलं आहे. तेथील झालेला विकास, तिथलची झालेली आज प्रगती, त्या कोस्टल रोडवरून तुम्ही जाता ना ज्याला विरोध करत होते, त्या अटल सेतून तुम्ही जाता ना ज्याला विरोध करत होते, या सगळ्या गोष्टी आता एकनाथ शिंदे साहेब करतायत, देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. म्हणून आता मुंबईची चिंता तुम्ही सोडा. जे उरलंय त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच मुंबईत मराठी आणि मुस्लिम या एम फॅक्टरवर ठाकरेंची मदार राहणार असं चर्चा सुरू आहे. त्यावर आदित्यचं असं म्हणणं आहे की तुम्ही लोक मुसलमानांचा द्वेष करत आणि पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमानांवर जास्त प्रेम करत, म्हणून आम्ही तो एम पुरता बघितला. भारतीय मुसलमान चांगले आहे. त्यांना तर आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही मुसाला घ्या, तुम्ही दाऊदला घ्या, तुम्हाला आणखीन कोणी पाहिजे असेल त्याला बरोबर घ्या. आमचं तुम्हाला कोणताही विरोध असण्याचं काही कारण नाही. कारण की तुमची आता वाटचाल त्याच दिशेने चालू आहे. जे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतील त्यांच्याकडे जा आणि पुन्हा सांगा की आम्ही सेक्युलर आहोत. बाळासाहेबांनी जो काही पक्ष काढलाय त्यांची धोरणं ही अशाच पद्धतीची सेक्युलर होती आणि अशाच लोकांना त्यांनी घेण्यासाठी आग्रह केला होता असं तुम्ही एकदा स्पष्ट करा. म्हणून आता तुम्हाला प्रत्येकाकडे जाऊन त्याचे पाय हे पकडावेच लागतील. नसता तुमचं असलेलं अस्तित्व संपेल ही भीती तुमच्या मनामध्ये आहे. म्हणून तुम्ही हे सर्व करताय. ते शरद पवार संजय राऊतांना नाराज आहे. काय होतंय, या दोघांची युती झाली, त्यांना फक्त मुस्लिम सीट देतात. शरद पवारांचा सवाल आहे आम्ही राष्ट्रवादी मुस्लिम पक्ष नाही आहोत, आम्हाला ही जागा योग्य पाहिजे. हे ते शरद पवार संजय राऊत नाराज असून काही उपयोग नाही. आज संजय राऊत आहे, तो मालक बदलला का तो त्याच नवीन मालकाची सेवा करणार ना. आता शरद पवार तर मालकासारखे वाटत नसल्यामुळं त्यांनी दुसरा मालक बदलला. त्या अँगलने तो बोलतो. आणि शरद पवारांना साहेबांना सुद्धा तो आता कमी लेखायला लागलेला आहे. ज्यांचे रोज उठून पाय धरायचा आज त्या सिल्वर कडे गेले 1.5-2 महिन्यामध्ये जाताना दिसलेलं नाही. तुम्ही 100 जागा मुंबईमध्ये मागितल्या आहेत अशी माहिती आहे. तर भाजपाकडून तुम्हाला 70 जागा देण्यात येतात, त्यापेक्षा अधिक जागा द्यायला भाजपाचा नकार असल्याचं बोललं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक ही शिवसेना भाजपने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सतत बैठका होतात आणि त्याचा योग्य तो निर्णय सुद्धा होतोय. काही जरी झालं तर त्या ठिकाणी युती होणार आणि महायुतीचा भगवा फडकणार. यासाठी जागेची कमी जास्त प्रमाण झालेली जर वाटणी जरी झाली किंवा कमी जास्त एकमेकांचं जरी वाटलं, 2-4 जागेसाठी कोणतीही युती तुटणार नाही. युती ही होईलच. ज्यांच्या मनामध्ये आहे की याची युती होऊ नये त्यांना याचा फटका बसेल आणि आमची महायुती जिंकेल. 12 जागा जी इच्छित होते, जागा मिळतील. 100% सन्मानजनक जागा मिळणार आहे.